तर मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ऊसाची जाडी का वाढत नाही. ऊसाच्या कांड्या मोठ्या आहेत पण जाडी वाढत नाही. लांबी खूप मोठी आहे पण जाडी वाढत नाही. जाडी येण्यासाठी आपण खत भरपूर देतो तरी सुद्धा जाडी येत नाही. तर आपण 19-19 पांढरा पोटॅशियम सोनाइट ची फवारणी करतो तरी काही फरक पडत नाही. ऊसाला जाडी येत नाही. मग आपण पर्यायाचा शोध घ्यायला लागतो, कारण शोधायला लागतो की जाडी का वाढत नाही. मग आपल्यासमोर कारण येते की बियाणे खराब आहे. तर त्याचं कारण आहे फाउंडेशन नाही म्हणून जाडी नाही, टिश्यू कल्चर आहे म्हणून जाडी नाही वाढत नाही. ही सर्व कारणे मित्रांनो, ही सर्व कारणे जर आपण बघितले की जाडी का वाढत नाही, आपल्या जमिनीचा जो बेस आहे तो बेस पक्का लागतो. आपण पिकाची फेर पाणी केली आहे का, यापूर्वीचा बेऊड जो म्हणतो आपण ऊसाच्या पहिल्या पीक काय आहे यावरून चांगलं पीक असल्यास चांगला बेऊड येतो. तर मिरची व केळी व कोथिंबीर अशा चांगले पीक आधी असेल तर बेऊड रानात चांगला येतो व ऊस चांगला येतो व कांडी जाड होते व जाडी चांगली येते. त्यासाठी कारणे शोधायची गरज पडत नाही. तर आपल्या रानामध्ये शेणखत चांगल्या प्रमाणात वापरला पाहिजे, टाकावा लागतो. त्यामुळे आपल्या लक्षात येते की सेंद्रिय खत चांगला राहतो व कोंबडी खत टाकला तरी चालतो. तर आपण म्हणतो ऊसाची जाडी का वाढत नाही. तर ऊसाची जाडी वाढण्यासाठी आपल्याला 10 ते 12 दिवसानंतर एकदा पाणी द्यावे लागते. 10 ते 12 दिवसानंतर रान हडकले की पाणी दिले तर चालते. पाणी व्यवस्थित पडले, ऊसाला चांगले व्यवस्थित वापरले तर ऊसाची जाडी सुद्धा वाढते. तर अशीच माहिती जाणून घेण्यासाठी संकेत एडिट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब व लाईक नक्की करा.